एका बाजूला भारतीय जनता पक्षाकडून प्रचार असा चाललेला आहे की 2024च्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये आम्ही असणारा 318 324 लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार म्हणून त्या ठिकाणी घोषणा केली जाते। तो त्यांचा अजेंडा आहे। आपल्याला असणारा महाराष्ट्राचा अजेंडा बघायचा आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा जागेपैकी किमान 30 लोकसभेच्या जागा या भारतीय जनता पक्षाच्या पदरात पडणार नाही याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे। किमान 30। त्यांनी संकल्प केला, आपणही संकल्प करायचा आहे, पण नुसता संकल्प करून चालत नाही। तर इथे आपली बाजू खरी ठरवायची असेल, आपली बाजू जर आपल्याला खरी ठरवायची असेल तर आपण मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे हे लक्षात घ्या। हे मतदारापर्यंत आपण जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण केलेली संकल्पना यशस्वी होणार नाही हे लक्षात घ्या। आता ही संकल्पना यशस्वी करायची असेल तर या सरकारच्या विरोधातला मतदार कोण आणि आपल्या बाजूने मतदान कोण करू शकतो याचं पहिल्यांदा आपल्याला आकलन करावं लागणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।